नालासोपाऱ्यामधल्या सोसायट्यांमध्ये गुडघाभर पाणी शिरले आणि गाड्या देखील पाण्यात गेल्यात। तिथल्या नागरिकांशी देखील संवाद साधले आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। पाहूया। नालासोपारामध्ये काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे। मी आता इथे सोसायटीमध्ये आलोय का त्यामध्ये पाणी शिरलेलं आपण जर बघितलं असेल तर इथे बाईक देखील पाण्याखाली जी आहे ती गेलेली आहे। संपूर्ण ग्राउंड फ्लोअरचा परिसर जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। तिथे स्थानिक खरं तर पाणी शिरल्यामुळे रात्री टॅरिसवर मेहनत घेत होते। आता आपण मी या सोसायटीची दृश्य तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। गुडघाभर पाणी आता घरामध्ये साचलेलं आहे। इथले काही रहिवासी आहेत त्यांच्याशी आपण खरं तर बोलणार आहोत थोड्याच वेळात। मात्र आपण जर बघितलं असाल तर दरवर्षी पावसाळा येतो आणि या ठिकाणी अशाच पद्धतीने पाणी जे आहे ते संपूर्ण सोसायट्यांमध्ये साचलं जातं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण पाणी तसंच आहे आणि आता गुडघाभर पाणी आमच्या घरात ग्राउंड फ्लोअरला शिरलेलं आहे आणि सगळे रहिवासी रात्रीपासून टेरेसवरती झोपण्यासाठी किंवा जेवणासाठी तिकडे गेलेले आहे आणि रात्री 1-1.5 वाजल्यापासून हे पाणी गुडघाभर पाणी घरात। तुम्ही किती वर्ष इथे राहता आणि तुमच्या घरात पाणी शिरलं का? नाही, आम्ही सेकंड फ्लोअरला राहतो, पण बघायला गेलं तर साधारण जेवढे ग्राउंड फ्लोअरची माणसं आहेत त्यांना तर खूपच याचा त्रास। मला असं म्हणायचं नगरपालिका किंवा जे कुणी असेल तिथे काम करून त्यांनी याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे। अशा पद्धतीने या ठिकाणी पाणी जे आहे ते साचलेलं आहे। जवळपास गुडघाभर पाणी या संपूर्ण सोसायटीमध्ये साचलेलं आहे। आपण बघितलं तर आपल्यासोबत आणखी जे खरं तर लोकांना मदत कार्य करतात नेहमी प्रवीण काय सांगतील दरवर्षी ते पाणी येतं आणि अशा पद्धतीने लोकांनी मला वाटतं यावर्षी आम्ही 14 वर्ष या नालासोपाऱ्यामध्ये वास्तव्य करत आहोत आणि आज मी जे भावी शपथली नालासोपारा गुडघाभर पाण्यामध्ये उपाय नागरिकांना रस्ता दाखवण्याचं काम करण्यात सकाळपासून आणि प्रशासन आणि इकडचे जे स्थानिक नगरसेवक आहेत कोणत्याही पद्धतीने लोकांना इथे विचारलं जात नाही की तुम्हाला काय त्रास होतोय किंवा नगरसेवकांनी इथे लक्ष दिलं पाहिजे की कोणत्या पद्धतीने लोकांना त्रास व्हायला होतोय। आणि वोटिंगच्या वेळेस तर 50 वेळा इथे फेऱ्या मारतात की आम्हाला वोट करा आम्हाला वोट करा आणि आत्ताच्या परिस्थितीत बघायला गेलं तर आता त्यांच्या एरियामध्ये जास्त गरज आहे आणि आता इथे कोणी फिरकलेले दिसत नाही। सुशांत सावंत